मैदानाच्या आत सुरू असलेला सामना एका बाजूला विशाल इलेव्हन तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर बॅटिंग करणारा संघ आणि यावेळी आता सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू जातो घोषांकी क्षेत्रामध्ये मिळेल ती एक धाव आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना विशाल इलेव्हन पिंपरी संघाची नाणेफेक जिंकली होती. ती नाणेफेक जिंकली होती ती केदारेश्वर संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशाल इलेव्हन पिंपरी संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि ह्यावेळी मात्र त्याच पद्धतीने हाताळला चेंडू आणि निधाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते ती गोलंदाज संकेत यांच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते. हॅलो ती म्हणजेच संकेत यांच्याकडून आतापर्यंत त्याने हॅलो चेंडू हॅलो फेकले ते 3 तर आणि धावा खर्च केल्या त्या 5. तर त्याचबरोबर आपण पाहतो या मुख्य मंचावरती कोयना क्रिकेट असोसिएशन विद्यमान सचिव सन्माननीय सुरेंद्र जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांच्या समवेत त्यांचे सहकारी मित्र अक्षयजी जाधव साहेब यांचं देखील आम्ही या स्पर्धेमध्ये मनाच्या अंतकरणातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्याचा आपण नक्कीच आनंद घ्यावा ही देखील आपण विनंती करतो. हॅलो हॅलो आणि त्याचबरोबर LIC जगतातील बेताद बादशाह MDRT हबप लक्ष्मणजी महाराज जाधव यांचं देखील या स्पर्धेमध्ये आपण हार्दिक हार्दिक स्वागत करूया. त्यांचं देखील आपण पाहू शकाल मुख्य मंचावरती त्यांना देखील आपण पाहू शकाल. धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजेच 11. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज संकेत आणि क्वार्टर फायनलचा हा सामना आपण मैदानाच्या आत पाहतोय आणि यावेळी मात्र जोरकस फटका खेळला जातोय परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन डीजे ठोक. विशाल इलेव्हन पिंपरी विपक्ष केदारेश्वर असा हा सामना. केदारेश्वर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि विशाल इलेव्हन पिंपरी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. दरम्यानच्या काळात दुसरं षटक घेऊन येत आहे ते गोलंदाज राहुल. वैयक्तिक पहिला धावाती दुसरा षटकातील पहिला चेंडू गोलंदाज राहुल स्ट्राईकवर आहेत ते स्वप्नील आणि यावेळी मात्र बॅटची एज लागते आणि चेंडू मात्र घोषांकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या हलकीशी पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 12 या धावसंख्येवर. धावसंख्या 12. 3 षटकांचा हा सामना
क्वार्टर फायनलचा सामना एका बाजूला आपण पाहतोय विशाल 11 पिंपरी तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर 11 पिंपरी. दोन्ही संघ एकाच गावातले. दोन्ही संघ एकाच गावातले. विशाल 11 पिंपरी विपक्ष केदारेश्वर पिंपरी. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज राहुल. आणि यावेळी मात्र काय फटका सजवला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणार फटका, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवते, चेंडूची फेक करतील, तद्वर मात्र मिळणारी एक धाव आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 13. या धावसंख्येवर प्रथम फलंदाजी करताना विशाल 11 पिंपरी संघाची. दोन्ही संघ एकाच गावातले. विशाल 11 पिंपरी विपक्ष केदारेश्वर पिंपरी असा हा सामना. गोलंदाज राहुल. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी. आणि यावेळी मात्र जोरकस फटका सजवण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फळीचा या ठिकाणी मात्र कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही. अचूक टप्प्यावर गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजेच राहुल यांची. प्रत्येक चेंडूवर मात्र टप्पा अलग अलग ठेवलाय तो म्हणजेच राहुल यानं. धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजेच 13. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना आणि यावेळी मात्र वाघाची डरकाली, सिंहाची गर्जना आणि प्रेक्षकांची आरोळी चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि या 6 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती म्हणजेच 19 धावावर हा धावफलक जाताना पाहायला मिळतोय. एक चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या विशाल 11 पिंपरी संघाच्या माध्यमातून. हो काय फटका सजवला. क्रिकेटचं सौंदर्य दाखवा फटका, परंतु फटका फसतोय आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन. ठोक डीजे. देतोय डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवते, चेंडूची फेक करतील, तद्वर मात्र मिळणाऱ्या 2 धावा आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 21 धावावर हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला विशाल 11 पिंपरी तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर पिंपरी असे 2 गावातील संघ.
आणि यावेळी अक्कूट टप्प्याचा चेंडू आणि त्याच्यावर केला गेलेला प्रहार. चेंडू जातोय तोय दणदणी षटकार. ठोक दीजिए. षटकाराच्या साह्यानं प्रथम फलंदाजी करताना विशाल 11 पिंपरी संघाची धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय त्या म्हणजेच 27. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज आहेत ते प्रणय. वैयक्तिक पहिला आणि डावातील शेवटच्या षटकातील तिसरा चेंडू गोलंदाज प्रणय. पहिल्या चेंडूवर त्यांनी 2 धावा दिल्या होत्या आणि दुसऱ्या चेंडूवर मात्र षटकार दिला. एकूण धावा खर्च केल्या त्या 8. तिसरा चेंडू आणि यावेळी मात्र क्लीन बॉल. दांडी गुल चलो मेरे भाई तंबू की ओर. आणि हा चौथा हादरा बसतोय तो म्हणजे तिसरा हादरा बसतोय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या विशाल 11 पिंपरी संघाला. ठोक दीजिए. धन्यवाद धन्यवाद दिजे. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य आणि 3 अक्षरांचं नशीब घडवायचं असेल तर 4 अक्षरांची मेहनत ही तुम्हाला करावीच लागेल. छत्री ही पावसाला बिलकुल थांबवू शकत नाही, परंतु पावसातून पुढे पुढे जाण्याचं धाडस मात्र नक्कीच देईल. त्याच पद्धतीनं तुम्ही केलेली मेहनत, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला विजयाची बिलकुल गॅरंटी देऊ शकत नाही, परंतु आलेल्या संकटावर मात्र मात करण्याची प्रेरणा देईल. परंतु यावेळी मात्र चेंडू या चेंडूवर मात्र 1 धाव येताना पाहायला मिळते आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण धावपटलावर पाहतोय त्या म्हणजेच 28. तिसरं आणि अंतिम षटक प्रगतीपथावर असताना आपण चेंडू पूर्ण झालेत ते तिसऱ्या षटकाची 4 चेंडूच्या समाप्तीनंतर पिंपरी विशाल 11 पिंपरी संघाची धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या 28. आणि यावेळी मात्र चेंडूचं थोबाड रंगवलं जातंय. चेंडूला फेकून देतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावासाठी. ठोक डीजे. सुमधुर असं संगीत आपल्या डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. धावसंख्या पण धावफलकावर पाहतोय 34. यावेळी ऑन साईडला चेंडूला खेळून काढा. दीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू 38 चेंडूची फेक करतील तर मात्र 2 धावा अगदी राजेशाही थाटामध्ये पूर्ण होताना पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण धावपटलावर पाहतोय त्या म्हणजेच 36. आणि जिंकण्यासाठी केदारेश्वर पिंपरी 11 संघासमोर 37 धावांचं आव्हान उभं करून ठेवलंय ते म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या विशाल 11 पिंपरी संघानं. आणि या 37 धावसंख्येचा पाठलाग येणाऱ्या 3 षटकामध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये कशा पद्धतीनं होईल आणि या धावा वाचवण्यासाठी विशाल 11 पिंपरी संघ कोणत्या 3 गोलंदाजांचा वापर करेल याचं धावतं वर्ण ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जाऊया आमचे मित्र प्रवीण यांच्याकडे. हॅलो हॅलो. तर या ठिकाणी मी विनंती करतोय की कोयना क्रिकेट असोसिएशन विद्यमान सचिव सन्माननीय सुरेंद्र जाधव साहेब आणि त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते अक्षयजी जाधव साहेब, मी दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण यावं, आपला आपण शुभ सत्कार आपण स्वीकारावा. त्याचबरोबर LIC जीवन के साथ भी जीवन के बाद भी जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी यस डबल MD लक्ष्मणजी जाधव MD RT लक्ष्मणजी जाधव आपण देखील यावं. मी लक्ष्मणजी जाधव यांना विनंती करू की आपण यावं. आपल्या या ठिकाणी शुभ सत्कार पार पाडला जाईल.
एक विनंती असेल दोन्ही संघांना की सामने पटापट संपवायचे आहेत, कारण आज आम्हाला भरपूर सामने संपवायचे आहेत. कारण पाहायला गेलं 6 वाजता अंधाराचं साम्राज्य येतं, याचं भान ठेवून जेवढ्या लवकर शक्य होईल तेवढ्या लवकर आपले सामने संपवायचे आहेत. चला लक्ष्मणजी जाधव साहेब यांचा शुभ सत्कार पार पाडला. मी अजय बातोसला विनंती करेन की अजय बातोसे आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सत्कार पार पाडायचा. आपण जर पाहिलं तर या व्हाईट जर्सीच्या आधी आपल्याला जी LICची जर्सी केदार 11 अक्कलपेठ संघ परिधान करताना पाहायला मिळायचा ती जर्सी यस लक्की जर्सी होती. त्या जर्सीमध्ये जवळजवळ 7 ते 8 ट्रॉफ्या त्या संघाने पटकावल्या होत्या. पुढच्या वर्षी पुन्हा येतील तुम्हाला. पुढच्या वर्षी शूज सुद्धा असतील हे त्यांनी ग्वाही दिले. संपूर्ण पुढच्या वर्षी संपूर्ण ड्रेस कोड आणि शूज आणि कॅप गॉगल येस येणार. सो थँक्यू व्हेरी मच लक्ष्मी जाधव साहेब. आणि सो थँक्यू व्हेरी मच. पुन्हा आपण वळूयात कॉम्बॉक्समध्ये लक्ष्मणजी लासे सरांच्याकडे आपण पुन्हा मायक्रोफोन सोपवूया. धन्यवाद राम मोरे सर. तर मैदानाच्यात वळूया. प्रथम फलंदाजी करताना विशाल 11 पिंपरी संघाने एकूण धावा केल्या त्या 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांचं आव्हान उभं करून ठेवलंय. ते म्हणजे केदारेश्वर पिंपरी संघासमोर. आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी केदारेश्वर पिंपरी संघाची सलामीची जोडी मैदानाच्या दाखल होताना पाहायला मिळते. त्यांचे सलामीचे फलंदाज आहेत. एका बाजूला आपण पाहतोय गणेश आणि दुसऱ्या बाजूला प्रणय. गोलंदाज यश. विशाल 11 संघाकडून पहिलं षटक घेऊन येतात ते यश. वैयक्तिक आणि डावात पहिल्या षटकात पहिला चेंडू. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मात्र जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या फटक्यावर मात्र मिळतील त्या 2 धावा. आणि या 2 धावेनं मात्र फलंदाजानं स्वतःचं आणि संघाचं अकाउंट देखील ओपन केलेलं आहे. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मोठं मन असावं लागतं. आणि यावेळी फटका फसला स्वतः गोलंदाज चेंडूच्या खाली. आणि गोलंदाज मात्र कोणत्याही प्रकारे चूक करत नाही. फलंदाज बॅक टू द पेवेलियन. डीजे टॉक. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना नवीन फलंदाज मैदानाच्या दाखल झालेत. राहुल स्ट्राईकवर आहेत ते राहुल. आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते प्रणय. कृपया स्पीडअप करायचं, कारण 5:45 ते 6च्या दरम्यान अंधाराचं साम्राज्य येतं. त्यामुळे आपले चेंडू पण दिसायला पाहिजे, कारण बक्षीस वितरणाचा पण कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपला अर्धा तास जाईल. दरम्यानच्या काळाचा पुढील चेंडू. आणि यावेळी मात्र जमीन लगत खेळून काढला फटका. चेंडू मात्र गोलीच्या वेगानं सीमारेषे लगत जाता पाहायला मिळतं. पण तो डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू अडवते. चेंडूची फेक करतील तोपर्यंत मात्र चित्त्याच्या चपलाईने आणि हरणाच्या वेगानं मैदानाच्या मधोमध 2 धावा पूर्ण होताना देखील पाहायला मिळतात. आणि या 2 धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजेच 4. 37 धावसंख्येचा पाठलाग करताना. आणि यावेळी मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. हाफ टॅकल चेंडू होता, पण टप्पा पाहिल्यानंतर मात्र चेंडू खाली राहिला. आणि या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं ते या फलंदाजाकडे. आणि एका निधाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. ती म्हणजेच गोलंदाज यश यांच्या माध्यमातून. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या षटकाचे चेंडू पूर्ण झाले ते 4.
आणि यावेळी मात्र चेंडूचं थोबाड रंगवलं जाते, चेंडूची चामडी लोळवली जाते आणि चेंडूला फेकून देतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावासाठी ठोक डीजे. आणि काय सुरेख चेंडू फेकला. षटकार आल्यानंतर मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक देखील होताना पाहायला मिळालं. अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करताना केदारेश्वर 11 पिंपरी संघाची धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय. त्या म्हणजेच 10, 1 बाद 10, 1 बाद 10 अशी आपण धावसंख्या पाहतोय. आता मात्र 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल, ती म्हणजेच केदारेश्वर 11 पिंपरी संघाला 12 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक षटकामागे 13.5ची सरासरी राखावी लागेल, ती म्हणजेच केदारेश्वर पिंपरी संघाला. कारण 12 चेंडू आणि 27 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल झाले. ते निखिल वैयक्तिक पहिल्या डावातील दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज पिंपरी 11 केदारेश्वर पिंपरी 11 संघाकडून. त्यांना आव्हान असेल ते म्हणजेच स्ट्राईकला फलंदाज आहेत ते प्रणय यांचं. कृपया स्पीडअप करायचं आहे, एक विनंती असेल स्पीडअप करायचं थोडंसं. अजून 2 सामने व्हायचे. षटकातील पहिला चेंडू आणि ह्यावेळी मात्र बराच वेळ चेंडू हवेमध्ये, परंतु नो मॅन्स लँड षटकामध्ये हा चेंडू जमिनीवर पडतोय आणि या चेंडूवर मात्र मिळतील त्या 2 धावा आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या माध्यमातून मैदानामध्ये पाहायला मिळते. आता मात्र समीकरण बदलतंय. येणारे चेंडू असतील 11 आणि धावा पाहिजे त्या 14, 24 क्षमा असेल 24. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. आपण धाव फलकावर धावा पाहतोय त्या 13. षटकातील पुढील चेंडू धावसंख्या 13 आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढतात. मिड विकेटला क्षेत्ररक्षकात चेंडू अडवते. चेंडूची उत्तम प्रकारे फेक करतील. तद्वर मात्र मिळणारी 1 धाव आणि एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते, ती म्हणजेच 14. या धावसंख्येवर हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. 37 धावसंख्येचा पाठलाग केदारेश्वर 11 पिंपरी या संघाच्या माध्यमातून मैदानाच्या सुरू आहे. आणि यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि फलीचा कोणत्याही प्रकारचे इथे संपर्क झाले नाही. चेंडू मात्र प्रेमात पडतोय. तो विकेट किपरच्या आणि एका निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पाहायला मिळते, ती म्हणजेच या गोलंदाजाच्या माध्यमातून. दरम्यानच्या काळात पुढील चेंडू आणि यावेळी मात्र त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लेग स्टिक्सच्या भरपूर बाहेर जाणार चेंडू. पंचाने चेंडू हेरला की हा अवांतर चेंडू असेल. अवांतर +1 अशा एकूण 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 16. या धावसंख्येवर हा धाव फलक जाताना पाहायला मिळतोय. 37 धावसंख्येचा पाठलाग मैदानाच्या सुरू आहे. एका बाजूला विशाल 11 पिंपरी तर दुसऱ्या बाजूला केदारेश्वर 11 पिंपरी. असे 2 दादा संघ मैदानाच्या आत एकमेकासमोर 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि यावेळी समोरच्या दिशेने खेळून गेला फटका बघूया. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवते. चेंडूची उत्तम प्रकारे फेक करतील आणि दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद होताना देखील पाहायला मिळतात. आणि हा हद्रा क्रमांक बसतोय तो दुसरा बाद होणारा फलंदाज प्रणय. आणि प्रणय यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल झालेत. प्रवीण
दुसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि दुसऱ्या षटकातील चेंडू पूर्ण झाले ते चार. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करताना केदारेश्वर इलेव्हन पिंपरी संघाची धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजेच 2/17. आता मात्र स्ट्राईकवर आहे ते राहुल आणि नॉन स्ट्राईकला ते प्रवीण. गोलंदाज आहेत ते निखिल. कृपया स्पीडअप करायचं आहे. एक विनंती आहे, स्पीडअप करायचं आहे. तुमचं आमचं भविष्य हे हाताच्या रेषेवर अवलंबून नसून तर ते भविष्य तुम्हा आम्हाला स्वतःलाच घडवायचं असतं. आता मात्र फलंदाज राहुल यांना ठासून फलंदाजी करावी लागेल आणि गोलंदाज निखिल यांना कसून गोलंदाजीचा मारा करावा लागेल, कारण हा आहे प्रतिष्ठेचा असा सामना. आणि यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडूला फेकून देतोय डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावासाठी ठोक डीजे. फटका सजवला पाहिजे. स्वीपचा फटका, अप्रतिम असा फटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि पुन्हा एकदा जोरकस फटका सजवला जातोय, परंतु यावेळी मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षक सज्ज होते. त्याच्या हातातून मात्र ज्या पद्धतीनं ओला साबण अलगद निसतावा त्या पद्धतीनं मात्र हा झेल सुटला जातोय. आणि या फटक्यावर मिळतील त्या 2 धावा आणि या दुहेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 25. धावसंख्या 25. अशा पद्धतीनं दुसऱ्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावसंख्येचा पाठलाग करताना केदारेश्वर इलेव्हन पिंपरी संघाची धावसंख्या धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजे 25. आता मात्र येणारे चेंडू 6 आणि धावा पाहिजे त्या 12. 6 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल ती म्हणजेच केदारेश्वर इलेव्हन पिंपरी संघाला. एकाच गावातील हे 2 संघ एका बाजूला आपण पाहतोय. विशाल इलेव्हन पिंपरी संघाने 4/36 धावा केल्या होत्या प्रथम फलंदाजी करताना आणि 37 धावांचं आव्हान उभं करून ठेवलंय ते म्हणजेच केदारेश्वर इलेव्हन पिंपरी संघासमोर. आणि या आव्हानाचा पाठलाग करताना आत्तापर्यंत केदारेश्वर पिंपरी संघाची धावसंख्या आपण धाव फलकावर पाहतोय त्या म्हणजे 25. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाज साहिल. आणि यावेळी मात्र साईच्या पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मिड विकेटला शतरक्षक आहे. शतरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही. फलंदाज बॅक टू द पेव्हिलियन डीजे ठोक. भरलेलं असतंय त्यावेळी त्या तलावातील मासे त्या किड्यांना खातात, परंतु ज्यावेळी ते पाणी सुकून जाते त्यावेळी मात्र तेच किडे त्या माशांना खातात. म्हणजेच वेळ हे प्रत्येकावर येत असते, परंतु आलेल्या आणि संधी ही प्रत्येकाला मिळत असते, परंतु आलेल्या वेळेनुसार त्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. आणि यावेळी मात्र सुंदर फटका पाहायला मिळतोय, परंतु लांबीपेक्षा उंची जास्त. स्क्वेअर लेगचा शतरक्षक मात्र कोणत्याही प्रकारची चूक करत नाही आणि फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागेल. ठोक डीजे.
मैदानाच्या दाखल झालेत. विनय आता मात्र येणारे चेंडू असतील ते. नवीन फलंदाज विनायक. किती चेंडू पाहिजे? 4 चेंडूने 12 धावा. 4 चेंडूमध्ये 12 धावांची गरज. आणि यावेळी मात्र एक धाव तर कंप्लीट केलेली आहे. आणि आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. रात्र नाही स्वप्न बदलते आणि दिवा नाही वाद बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते आणि दिवा नाही वाद बदलते. म्हणून मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. म्हणून मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलो या ना बदलो, वेळ मात्र नक्कीच बदलते. वेळ मात्र नक्कीच बदलते. वेळ मात्र नक्कीच बदलते. काय सामना आलाय. अजूनही हा सामना दोन्ही बाजूने दोलायमान अशा अवस्थेमध्ये आहे. स्ट्राईकवर आहेत ते राहुल जाधव, चौकार आणि षटकारांचे बेताज बादशाह. आणि यावेळी मात्र समोरच्या दिशेने टोलवलेला चेंडू जातोय थेट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावासाठी ठोक दिसे. आणि चंद्राला डाग आहे. प्रेक्षक व सामना खूप रंगात आला आहे. तर आता टाळ्या वाजवणे भाग आहे. टाळ्या वाजवणे भाग आहे. टाळ्या वाजवणे भाग आहे. आणि ज्याने आयवा कॅच पकडलेली आहे त्या मुलांनी ते यायचं आहे. समालोचन कक्षामध्ये आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. 200 रुपये कमिटी करून मिळतील. आता मात्र 2 चेंडू आणि 5 धावा. 2 चेंडू 5 धावा. आता मग समोरच्या दिशे टोलला चेंडू. लॉंगॉनवरून शतरक्षक वेगाने चेंडू पण देतोय. चेंडू अडवतोय. चेंडूची फेक करतोय. परंतु दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाज मात्र बाद होताना देखील पाहायला मिळतोय. आता मात्र उर्वरित चेंडू 1 आणि धावा पाहिजे त्या 4. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल ती म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या केदारेश्वर पिंपरी संघाला. हॅलो. तर या ठिकाणी आपण एक दिलदार व्यक्तिमत्व साहेबांचे या ठिकाणी आगमन पाहतोय. सलीम शेठ पटेल आणि त्यांच्या मागून रॉयल एंट्री डॉक्टर प्रजापती. तर सलीम शेठ पटेल या साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण त्याला पाहतोय. सलीम शेठ पटेल हॅलो हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय आमचे सन्माननीय अतिथी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपण ज्यांना अगदी या गावातील कुठलेही सामने असो कार्यक्रम असो साहेबांचं सातत्याने आम्हाला आगमन पाहायला मिळतं. सलीम शेठ पटेल यांचं मी आगमन करतो, स्वागत करतो आणि बोलूयात सामन्याकडे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज बॅटिंग करणाऱ्या केदारेश्वर पिंपरी संघाला.
एकला 4 पाहिजे ना. हॅलो साहेब, फक्त थोडीशी गाडी बाजूला घ्या ना, कारण एक बॉल 4 धावांची गरज आणि तिथे जर क्षेत्ररक्षणाला बॉल अडथळा झाला तर थोडस मॅच मध्ये व्यत्यय येईल. राजा घे, राजा 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 घे, गाडी घे बाजूला. राजा घे, राजा घे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज. हॅलो हॅलो, चला सामना सुरू करायचा आहे. एक चेंडू आणि 4 धावांची गरज असेल ती म्हणजेच केदारेश्वर पिंपरी संघाला. हा सामना आवडला असेल तर प्रेक्षक वर्ग मायबाप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. एक बॉल आणि 4 धावांची गरज. एका बाजूला स्ट्राईक एंडला फलंदाज फलंदाज जो चेंडू फेस करेल राहुल बातोसे आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साई. एक बॉल आणि 4 धावांची गरज. पंच देखील आता प्रेशर मध्ये असतील. ओहो, उडवलाय, भिरकावून दिलाय. राहुलच्या बॅट मधून आलाय हा दमदार हाय अँड हँडसम आणि विजयी षटकार. काय षटकार सजवला, अगदी विजयी षटकार, डोळ्याचे पानं फिटणार असा षटकार आणि काय जल्लोष पाहायला मिळतोय. आणि याच्यानंतर आणि या सामन्यातील सामनावीराचा मानकरी ठरतोय. हॅलो हॅलो, हा चला पहा, दखल घ्या आता. या पुढची सेमीफायनल आणि फायनल 2-2 षटकांचे असतील, याची दखल घ्या. मी विनंती करेन. 1 मिनिट राम. 10 चेंडू मध्ये 25 धावांची खेळी साकारणारा राहुल ठरतोय या सामन्यातील सामनावीर. आणि 1 षटक हाताळून 8 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना माघारी परतवून लावलं. हॅलो हॅलो, तर चला मॅडम, तो मॅच आहे तो म्हणजेच राहुल आणि त्याचबरोबर मी विनंती करेन, चला केदार 11 अक्कलपेठ